नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय धुरळा पुढारी न्यूजवर. आणि धुरळा का उडू नये, कारण आज दिवसभराची सुरुवातच तुमची झाली असेल राज ठाकरे यांच्या वृत्तपत्रांमध्ये पानभर आलेल्या जाहिरातींमुळे. इतकंच नाही, रस्त्यावर फिरताना सुद्धा प्रमुख शहरांच्या प्रमुख चौकांमध्ये रस्त्यांवर तुम्हाला मोठे बिलबोर्ड्स बघायला मिळाले असेल, ज्यावर राज ठाकरे आवाहन करताना दिसलेले आहेत की चला पुन्हा एकदा राजकीय सुसंस्कृत महाराष्ट्राची निर्मिती करूया. आणि हे असं एकाच वेळी वावटळ तयार केल्यासारखं कॅम्पेन जाहिरातीचं तयार केल्यामुळे राज ठाकरे निवडणुकीत उतरणार हे तर स्पष्टच आहे. पण राज ठाकरेंच्या मनात काय आहेत, त्यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने येणारा एक चित्रपट आहे एक नंबर नावाचा, तसं राज ठाकरे यांची एंट्री ही एक नंबरी ठरणार का, हा आहे आजचा धुरळा. आणि आपल्या धुरळाच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत आहेत संदीप देशपांडे, मनसेचे नेते, जयेश वाणी, शिवसेना समर्थक, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे समर्थक, आणि खास पाहुणे आपल्यासोबत आहेत, ते आहेत राज कांबळे. राज कांबळे हे स्वतः भारतातल्याच नव्हे, जगभरातल्या जाहिरात ब्रँडिंग क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. आणि आजच्या विषयासाठी त्यांचे दोन कारणांसाठी त्यांना बोलवण्यात आलंय. एक तर ब्रँडिंग आणि जाहिरातीचा संबंध आहे, कारण राज ठाकरेंनी जाहिराती केलेल्या आहेत. आणि गंमत म्हणजे ते राज ठाकरेंचे मित्र आहेत, त्यामुळे राज कांबळेंपासून सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर मग संदीप आणि जयेशकडे सुद्धा जाणार आहोत. राज, मला तुम्हाला विचारायचंय की हे जाहिरात आणि हे ब्रँडिंग, त्यातलं सगळं तुम्ही भाषा, बॉडी लँग्वेज आणि शब्दांची निवड सगळं बघितलं असेल. काय वाटतंय तुम्हाला, अशा ब्रँडिंगने नेतृत्व किंवा एक वारा तयार व्हायला मदत होईल? राज ठाकरेंचं आता तुम्ही या जाहिरातीच्या अनुषंगाने मूल्यमापन कसं कराल? थँक्यू प्रसन्ना फॉर कॉलिंग. आय थिंक पहिलीच लाईन त्या आउटडोअरची, बाय द वे आज सकाळी उठलो आणि खरं खरं अख्खी मुंबई जे पेंट केले असं वाटतंय. आणि खरंच अतिशय सुंदर पिक्चर्स. आणि त्यांची लाईन जी आहे ना, पहिली लाईन आहे, माझ्या देशातल्या तमाम बंधू आणि भगिनींनो, ही बाळासाहेबांची लाईन आहे. म्हणजे कुठेतरी त्या लाईनचा एक इम्पॅक्ट असणाऱ्या लोकांवरती हे आमच्या मेमरी आहेत त्यावेळेच्या बाळासाहेबांच्या. दुसरी गोष्ट, मी महाराष्ट्र माझा, हे पण दाससाहेबांची लाईन बऱ्याच लोकांनी पाहिली आहे. त्यांच्या हस्ताक्षराची लाईन आहे ती. आय थिंक मला वाटतं की हे पिक्चर्स आणि लाईन लोकांना डेफिनेटली कॉन्फिडन्स देईल की आपण एखादा आउटडोर बघतो किंवा मीडिया बघतो, तर आपण ते ड्राईव्ह करतोय आणि आउटडोर बघतोय, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सर्व ठिकाणी बघतो, तर कुठेतरी एक ब्रँड इक्विटी तयार होती लोकांच्या बॅक ऑफ देअर माइंड. तर मला वाटतं अशा प्रकारचं कॅम्पेन, बोल्ड, कॉन्फिडंट, राजसाहेबांचा पिक्चर, मोठं इंजिनचा पिक्चर, मिनिमलिस्टिक, आणि त्यांचा हस्ताक्षर म्हणजे त्याची साईन. म्हणजे मी फक्त माझा पिक्चर लावत नाही, माझी सही करतोय त्यांच्या हस्ताक्षरामध्ये, मी महाराष्ट्राचा. तर मला वाटतं याचा डेफिनेटली लोकांवर इम्पॅक्ट होईल आणि लोक राजसाहेबांना नेमण्याला सिरियसली घेतील. डेफिनेटली याचा इम्पॅक्ट होईल. बरं, मी संदीप देशपांडेंकडे जातो. संदीप, या जाहिरातीचा हाच उल्लेख करून आणि जो इम्पॅक्ट बद्दल आता राज कांबळेंनी आपल्याला सुरुवात करून दिली आहे चर्चेची, त्या अर्थानं मला आठवतंय 2019च्या निवडणुका असाव्यात आणि शिवाजी मंदिर मधल्या कार्यक्रमानंतर अवधूत गुप्तेंचं ते गाणं सादर झालं होतं, माझ्या राजाला साथ द्या. आणि आता जाहिरात समोर आलेली आहे, त्यावेळी साथ नाही मिळाली, आता तरी या जाहिरातीनंतर तुमच्या राजाला साथ मिळणार का? बघा, असं आहे की प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या वेगळ्या संदर्भात असते किंवा त्याचे संदर्भ बदललेले असतात. तसे 2019 आणि 2024 यामध्ये बरेचसे संदर्भ बदललेले. बरोबर आहे. मुळात असं आहे की 2019 ते 2024 महाराष्ट्रामध्ये प्रचंड उलथापालथ झालेली आहे. 2019 मध्ये जे पक्ष एकत्र लढले ते निवडणूक झाल्यानंतर वेगळे झाले. त्याच्यानंतर जे पक्ष विरोधी पक्ष म्हणून लढले किंवा विरोधी पक्षात होते, त्यांच्यामध्ये एक सत्ताधारी पक्ष जाऊन बसला, त्यांनी एक सरकार स्थापन केलं. मग जे पक्षांनी सरकार स्थापन केलं त्यात मध्ये फूट पडली, त्यातले एका पक्षाचे दोन पक्ष झाले, मग शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल. आणि मग त्यातले दोघं जण भाजप बरोबर घेतले, उरलेले दोघं जण काँग्रेस बरोबर आले. तर मला असं वाटतं की मतदारांना ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षामध्ये गृहीत धरलं, एक मतदारांच्या मनामध्ये राग आहे. मग तो कुठल्याही पक्षाचा मतदार असेल, त्यांनी एक
तत्व किंवा विचार प्रणाली असं समजून जे मतदान केलेलं आहे त्या मतदानाच्या मी केलेल्या मतदानाचा कुठेतरी अपमान झालाय ही भावना त्यांच्या मनात आहे. बरं. आणि आज काय होत आहे की विकासाच्या मुद्द्यावर न बोलता किंवा लोकांच्या प्रश्नांवर न बोलता एकमेकांना शिव्या घालणं रोजच्या रोज, यांनी टोला त्याचा प्रतिटोला, यांनी साथ प्रतिसाद अशाच पद्धतीचं चाललेलं आहे. यालाही लोक कंटाळलेले आहेत. बरं. लोकांच्या मूलभूत प्रश्नांना घेऊन मला असं वाटतं आम्ही ही निवडणूक पुढे जाणार आहोत. त्याचाच एक भाग हे आजचं ऍड असेल किंवा होर्डिंग असेल. बरं. एक चांगलं संदीप देशपांडेंनी पण यावर विश्लेषण दिलेलं आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या समर्थकांकडे म्हणजे जयेश यांच्याकडे जाणार आहे. जयेश, या सगळ्या घडामोडींकडे आपण कसं पाहताय? राज ठाकरे मैदानात उतरलेले आहेत, एक वातावरण नक्कीच बनलेलं आहे. मी प्रस्थापितांच्या बाजूने आहे, मी प्रस्थापिता नव्हे विस्थापितांना घेऊन राजकारण करणार आहेत असं राज ठाकरे म्हणालेत आणि आता या जाहिराती समोर आल्या. तुमचं काय मत आहे? नाही, ज्याला कोणाला राजकारणात नवीन सेटल व्हायचं असतं तो नेहमी विस्थापितांचं राजकारण करतोय असंच म्हणतो. म्हणजे हे काय आजचं नाहीये, हे 1950 पासूनच आपण जर भारतीय राजकारणाचा इतिहास बघितला तर प्रत्येक विरोधी पक्ष जो असतो, ज्याला स्वतःची स्पेस शोधायची असते, ज्याला स्वतःची जागा निर्माण करायची असते, तो हे सांगतच असतो की मी विस्थापितांचा नेता, कारण की प्रस्थापित आपल्याला मतदान करणार नाही हे त्याला पक्क ठाऊक असतं. मग माझ्यासमोर हा प्रश्न पडतो की हे ब्रँडिंग का करावं लागलं? याचा अर्थ जे जुनं ब्रँड होता तो ब्रँड लोकांना पसंतीस पडला नाही, लोकांनी तो नाकारला, लोकांनी तो अवेरला, लोकांनी त्या ब्रँडकडे ढुंकून बघितलं नाही, असं काही झालं असेल तर आपण नवीन ब्रँड. जयेश, मला उद्धव ठाकरेंचं पण ब्रँडिंग आठवतंय. उद्धव ठाकरेंचं ब्रँडिंग आठवतंय. उठा नावाने केलं होतं त्यांनी, सगळीकडे बोर्ड लागले होते उठा म्हणजे उद्धव ठाकरे आणि मग त्याच्यासमोर मग उठा आणि मग काय महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी उठा आणि मग पुढे काय असेल ते. ब्रँडिंग बद्दल आक्षेप असायचं काय कारण आहे? म्हणजे मी सांगू का, माझं ब्रँडिंग बद्दल आक्षेपच नाहीये, मी तर ब्रँडिंग का करतात हे सांगतोय. अच्छा. तर मी हे सांगतो की ब्रँडिंग का करतात. तर एक जुनं जे असतं ते सगळं डळमळीत झालं, विस्कळीत झालं, लोकांमधून त्याची इमेज डाऊन झाली की नवीन ब्रँडिंग करावं लागतं, असं जनरली ब्रँडिंगच्या बाबतीत म्हणावं लागतं. कधी कधी असं पण असतं की नवीन जे तुमचं चांगलं आहे ते अजून चांगलं कसं काय आहे, तर ते कुठला भाग आहे हा भाग वेगळा. पण माझ्यासमोर हा प्रश्न पडतो. आता संदीप देशपांडे सरांनी खूप चांगलं विश्लेषण केलं राजकीय, की कोण कुठे होतं, कोण कसं गेलं. मूळ मुद्दा असा आहे की राज ठाकरेंना हे ब्रँडिंग करण्यामागचं किंवा महाराष्ट्र निर्माण सेनेला हे ब्रँडिंग करावं लागण्यामागचंच कारण त्यांच्या सतत बदलत्या भूमिका आहेत. आणि त्यांनी पैसे कुठून आणले हा प्रश्न मी विचारणार नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याबद्दल आम्ही न बोललेलं बरं, कुणीच बोलू नये. पण मुळामध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावरती इंजिनामध्ये कोळसा कुणाचा, हे तर एकदा कधीतरी प्रश्न विचारायला ठीक आहे. आपण विचारूया संदीप देशपांडेंना. संदीप, तुम्हाला ब्रँडिंग करायची का गरज लागते? ज्याच्यात गुणवत्ता असते त्याचं नाणं खणखणीत वाजतं, तुम्हाला ब्रँडिंगची काय गरज आहे असा सवाल विचारलाय सरळ जयेश पांडेंनी. मला कधी कधी हसायला येतं की हे चाललं नाही म्हणून हे केलं. हे जे काय विश्लेषण आहे हे मला असं वाटतं खूप हास्यास्पद विश्लेषण आहे आणि हे काही अंशी चुकीचं सुद्धा विश्लेषण. आता काही लोकांची पत्रकारिता चालली नाही म्हणून ते कुठल्या पक्षात गेले असं आपण म्हणणं पण चुकीचं होईल ना, की बाबा हे चाललं नाही म्हणून ते तिकडे गेले का, असं काही नसतं. मला असं वाटतं त्याच्यामध्ये आपल्याला या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला काय द्यायचंय किंवा आम्ही काय मुद्दे घेऊन जातोय, ते मुद्दे आम्ही त्या होर्डिंगवर मांडलेले आहेत. कोणाचा राज साहेबांचं ब्रँडिंग नाहीये त्याच्यावर पक्ष कुठल्या मुद्द्यांवर निवडणुका लढवणार आहेत ते मुद्दे महत्वाचे आहेत. त्यामुळे काहीतरी एक आपण बाबा उभाटाच्या साईडनी बोलायला आलोय तर राज ठाकरेंना वाईट साईड बोललं पाहिजे, त्यांना घालून पाडून बोललं पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये. प्रत्येक वेळेला हे करायची आवश्यकता नाहीये तरच तुमचं काय प्रवक्तेपद किंवा काय हे टिकेल असंही काही नाहीये. मला असं वाटतं एखाद्या विषयावर जर संपूर्ण चर्चा करायची असेल तर ती लॉजिकल चर्चा झाली. ठीक आहे, आपण लॉजिकल चर्चेकडे जाऊयात. मला राजकडे जाण्यापूर्वी, राज कामेंकडे जाण्यापूर्वी जयेश कंप्लीट करू दे, मला कंप्लीट करू. ओके संदीप बोला, पूर्ण करा. मग जयेश बोलतील. बोला संदीप. मला हेच सांगायचंय की हल्ली काय झालंय की एखादी गोष्ट आपण सरळ मार्गाने जरी केली तरी त्यातनं काहीतरी विचित्र काढायचं आणि त्याच्यावर बोलायचं. आता आज सकाळी संजय राऊत असं म्हणाले की महाराष्ट्राची संस्कृती करायची असेल तर दिल्लीची चाटेगिरी बंद कर. काही कशाचा संबंध आहे का? पण बोलायचं, विषय डायव्हर्ट करायचा जेणेकरून आपला TRP चॅनलवर वाढेल, आपण चॅनलवर दिसू,
ही जी मानसिकता आहे ना आणि ही जी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची अधोगती चालली आहे की आपण काहीतरी शिव्या घातल्या बोलताना पत्रकार की आपलं सारखं दाखवत राहतात चॅनल, तर तसं मी बोललं पाहिजे. मला असं वाटतं हीच संस्कृती बदलली. ठीक आहे, आलं लक्षात जयेश. आणि हाच मुद्दा. ठीक आहे जयेश मुद्दा लक्षात आला. जयेश प्रसन्न, मी फक्त एवढंच सांगतो की त्यांनी माझ्यावरती हेतू आरोप केला, यातून त्यांच्या जाहिरातीतला फोलपणा कळतो. आपण मुद्द्यांवरती बोलतो आहोत. फोलपणा जो आहे जाहिरातींमधला तो यातून कळतो. मी कुठलाही हेतू आरोप केला नव्हता, मी कोणाचे नाव घेतलं नव्हतं. पण ठीक आहे, संदीप सर माझे खूप चांगले मित्र आहेत आणि ते राहतील भविष्यात कदाचित. मुद्दा असा आहे, जो मुद्दा मी मांडतोय सातत्याने तो हाच आहे की 2014 पासून 2019 पर्यंत तुमच्या वेगवेगळ्या भूमिका तर बदलल्याच. हे फक्त भूमिकांपुरताच होतं का? तर मनसेच्या बाबतीत हे फक्त भूमिकांपुरता झालं नाही. म्हणजे तुम्ही शिवाजी पार्कच्या त्या सभेच्या वेळेस मी कव्हर करायला होतो राजसाहेबांची सभा, त्यावेळेस राज ठाकरे असं म्हणाले होते त्या सभेमध्ये की तू माझ्या झेंड्यामध्ये हा रंग आहे का, अमुक रंग आहे का, तमुक रंग आहे का, याचे अर्थ काढत बसू नका, अजून कुठला रंग असेल तो घेऊन या, हा देश सगळ्यांचा आहे वगैरे वगैरे वगैरे. मात्र ती भूमिका नंतरच्या कालखंडात बदलती. आता मनसेचा झेंडा काय आहे, तो झेंडा आजही आहे का, याचं उत्तर मनसेनी द्यायला पाहिजे. केवळ झेंड्याच नाही, इंजिनाचं तोंड सुद्धा 3 वेळा बदललं आहो. आता हे मी काही हेतू आरोप करत नाहीये, तर राजकीय भूमिका आणि राजकीय मुद्दा मांडतो आहे. तर तुमचं ज्यावेळेस एखादी गोष्ट फेल होते त्यावेळेस तुम्हाला नवीन करावी लागते. मनसेला हे कळालं की ते महाराष्ट्राच्या राजकारणात नापासात झालेले आहेत, म्हणून ते नव्याने परीक्षा देत आहेत. याच्यात मी वाईट काय बोललो मला सांगा बरं? काय हेतू आरोप केला, काय वैयक्तिक आरोप केला? आणि संदीप सर, मला असं वाटतं की आपण एकमेकांशी व्यवस्थित संवाद साधू शकतो. आपण वैयक्तिक आरोप नको करूयात. माझी पत्रकारिता कशी चालू होती, ठीक आहे, तुमच्या म्हणजे वाईट चालू होती तर वाईट चालू असेल, काय अडचण नाही. मी तुमच्या तसल्या वैयक्तिक प्रश्नांना उत्तरच देत नसतो कधी. प्लीज. ठीक आहे, मी राज कामेंकडे जाणार होतो, पण संदीपने बहुधा बोलणं त्यांना बोलायचंय काहीतरी, तेवढी कमेंट घेऊन मी राजकडे येतोय. संदीप बोला. माझ्या मते मी तरी कोणावर वैयक्तिक आरोप केलेला नाहीये की कोणाची पत्रकारिता चालते नाही चालते याच्याबद्दल आरोप केलेला नाही. माझा सांगण्याचा मुद्दा त्याच्यामध्ये हा होता की एखादी गोष्ट बदलली म्हणजे ती आधीची चालत नव्हती असा त्याचा अर्थ होत नाही. नंबर 1. नंबर 2, उभाटावाले कसं काय बोलू शकतात की राज ठाकरेंनी भूमिका बदलली किंवा काय? अहो, तुम्ही काय केलं गेलं 10 वर्षात एकदा आठवा की आपण शरद पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन कसे बसलो. आपण 2019 साली मग बीजेपी बरोबर का लढवलं, मग ज्या बीजेपी बरोबर वाईट बोलत होतात मग अमित शहा आल्यावर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन ब्ल्यू सीला काय बोललात आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे हे लोक आम्हाला बोलणार आम्ही भूमिका बदलली म्हणून. ज्या मनसेने आतापर्यंत कोणाबरोबरही युती केली नाही त्या मनसेला हे शहाणपण शिकवणार म्हणजे हा कुठला नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न. मनसे वारंवार भूमिका बदलते. उद्धव ठाकरेंनी बदलली नाही भूमिका. म्हणजे तुम्ही भाजप बरोबर निवडणूक लढायची आणि पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसायचं तरी तुम्ही भूमिका नाही बदलली. पण मनसेने भूमिका बदलली का? तर एका दिवस एखाद्याचं कौतुक केलं दुसऱ्या दिवशी वाईट बोललं तर भूमिका बदलते. म्हणजे हे कुठलं लॉजिक आहे? बरं, ठीक आहे, मी जयेशला विचारतो त्यापूर्वी मी पुन्हा एकदा राज कामेंकडे जातोय, कारण त्यातला एक मुद्दा जो मला फक्त ब्रँडिंग अँड ऍडव्हर्टायझिंग एवढ्या मुद्द्यापुरता घेऊन यायचा आहे तो जयेश वाणींनी उपस्थित केला होता की तुम्हाला गरज का पडते. तो मला राज कामेंना विचारते, राज, आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात एक प्रवृत्ती आहे स्वतःबद्दल जाहीरपणे बोलायचं नाही, स्वतःचं कौतुक स्वतः करायचं नाही, स्वतः आपण काही स्वतःचं प्रमोशन करायचं नाही. तेव्हा मला एक जाहिरात तज्ञ म्हणून तुम्ही सांगा की खरंच जाहिरात करणं, ब्रँडिंग करणं ही जी काही नवीन किंवा हे जे तंत्रज्ञान आहे, ही माध्यमं आहेत, ही राजकारण्यांनी स्वीकारायची असतात की नसतात, की त्याच्यामुळे लोकांना वाटतं की नुसती चमकोगिरी चालू आहे? काय वाटतं तुम्हाला? थँक्यू प्रसन्न. आय थिंक हे मार्केटिंग जे आपण बोलतो हे जगभर आहे. जगातले सगळे मोठे सेलिब्रिटी त्यांचं स्वतःचं ब्रँडिंग करतात आणि ब्रँडिंग असायलाच पाहिजे. लोकांना कळायला पाहिजे की समजा एखाद्या ब्रँडची टॅगलाईन असते तसं प्रत्येक व्यक्तीची पण एक टॅगलाईन असते. बरोबर आहे. आय थिंक या वर्षीच्या इलेक्शन मध्ये प्रत्येकाने, मला वाटतं दरवर्षी आता या वर्षीच्या इलेक्शन मध्ये एक खास गोष्ट दिसते की प्रत्येक पार्टी हा पार्टीच्या पेक्षा इंडिव्हिज्युअल माणसाचं ब्रँडिंग व्यवस्थित करतोय. म्हणजे माझ्या हक्काचा माणूस, आपला माणूस, हे माणूस, विश्वासाचा माणूस, गुलाबी जॅकेट, राष्ट्रवादीचं गुलाबी जॅकेट. तर हे नक्की दिसतंय आणि मला वाटतं की याच्यात काही हरकत नाहीये. मला वाटतं की पर्टिक्युलर आजच्या राजसाहेबांचं जे मी आउटडोर पाहिलं त्याच्यामध्ये टिपिकल आउटडोरच्या मिनिस्टर लोकांचे जे पिक्चर असतात, मंत्र्यांचे पिक्चर असतात त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचा पिक्चर आहे. त्यात अग्रेसिव्हनेस आहे, त्याच्यामध्ये कॉन्फिडंट आहे, अतिशय सुंदर पिक्चर आहे. पहिल्यांदा ते ऍड बघून ती टिपिकल पॉलिटिकल ऍड वाटत नाहीये, कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे.
सिंगल माइंडेड मेसेज आहे आणि मला वाटतं की प्रत्येक पॉलिटिकल पार्टीने त्यांच्या लीडरबद्दल असं कॅम्पेन करायला काही हरकत नाही. बरं. लोकांना कळायला हवंय की व्हॉट इज द व्हॅल्यू ही गोइंग टू ब्रिंग फॉर द पीपल. आणि का नको आम्हालाही ऍज अ मार्केटिंग कंपनी म्हणा किंवा बरं. मतदाता म्हणून आम्हाला कळायला पाहिजे प्रत्येक लीडरची व्हॅल्यू काय आहे, तू कसं व्हॉट ही स्टँड फॉर. बरं. तर नक्की असायला पाहिजे, बोल्ड असायला पाहिजे, सिंगल माइंड असायला पाहिजे आणि कॉन्फिडंट असायला पाहिजे, म्हणजे आमचा विश्वास त्यावर जास्त बसेल. बरं. आणि आजचं एक कॅम्पेन अतिशय कॉन्फिडंट आहे. एक अतिशय राज कांबळे महत्वाचा मुद्दा म्हणतात की पक्षाचा जाहीरनामा येतो तेव्हा येतोच, मात्र जनतेशी संवाद साधताना ही जी काही बहुमाध्यम आहेत, मास मीडिया आहे, त्याचा वापर केला पाहिजे. त्यामुळे ते ब्रँडिंग आणि जाहिरातीचं समर्थन करतात. मी जयेश वाणींकडे जातो संदीप देशपांडेंचा मुद्दा घेऊन की जयेश वाणी, ह्या संदीप देशपांडेंचा प्रश्न आहे की तुम्ही आमच्याकडे काय बोट दाखवताय, आपण तर अख्खीच्या अख्खी आधीची युती तोडून आपण शरद पवारांकडे गेला. संदीप देशपांडेंचा शब्द शरद पवारांच्या मांडीवर बसलात तेव्हा राधा सुता तुझा धर्म कुठे गेला होता. बोला जयेश वाणी. बरं, नक्की संदीप सरनीच हा प्रश्न विचारलाय ना, कारण की राजसाहेबांनी दीड तासाच्या मुलाखती घेतल्यात पवार साहेबांच्या आणि ते कसे चांगले, ते कसे गुणी, असं तेच सांगत होते 2024च्या निवडणुकांच्या आधी. जर मला व्यवस्थित आठवत असेल तर, जर मी बघितलं व्यवस्थित असेल तर, जर माझी स्मरणशक्ती बरी असेल तर माणूस एका दिवसात तुमच्यासोबत असला तर चांगला आणि आमच्यासोबत आला तर वाईट, ही काही भूमिका योग्य नाही. क्रमांक 1, आमची भारतीय जनता पार्टी बरोबरची युती तुटण्यामागचं कारण हे 2014 पासून होतं. 2019ला आम्ही त्यांच्यासोबत होतो, 2024ला तर आम्ही 100% बाहेर, 2019ला आम्ही बाहेरच यासाठी निघालो कारण की त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही आणि महाराष्ट्राने ती भूमिका स्वीकारली. महाराष्ट्रातल्या जनमानसाला हे पटलं की भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व कसं खोटं बोलतंय. शीर्षस्तर नेतृत्वापासून ते अगदी इथे गल्ली बोळातल्या त्यांच्या गावठी चाणक्यांपर्यंत सगळे कसे खोटे बोलतात हे जनतेला पटलं. आपण भारतीय जनता पार्टीची झालेली या लोकसभेच्या निवडणुकांमधली आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या निवडणुकांमधली जर परिस्थिती बघितली, अगदी 1-2 अपवाद वगळले तर भारतीय जनता पार्टीचं पानिपत झालं. मला भारतीय जनता पार्टीवरती बोलायचं नाही. राज कांबळेंनी खूप चांगला मुद्दा उपस्थित केला की ब्रँडिंग, मुद्दा असा आहे सर, ब्रँडिंग करायला कोणाचीच हरकत नाहीये. म्हणजे त्यांनीच कशाला, आम्ही नाही का केलं. आता बघा, मी माझा स्वतःचा मुद्दा सांगतोय. उद्धव साहेबांनी सुद्धा ब्रँडिंग केलंच होतं ना महानगरपालिका निवडणुकांच्या वेळेस, मुंबई महानगरपालिकांच्या करून दाखवलं. इट्स अ काइंड ऑफ अ ब्रँडिंग अल्टिमेटली. मुद्दा असा आहे, मी केलेल्या कामांचं जे ब्रँडिंग असतं ना, द ब्रँडिंग व्हॉट यू कॅन डिलिव्हर और वेदर यू हॅव डिलिव्हर्ड और नॉट, दॅट इज द क्वेश्चन. तुम्ही ते डिलिव्हर करू शकता का? जे तुम्ही बोलता, जे तुम्ही सांगता, तुम्ही जर रोज नवीन काही सांगणार असाल, तुम्ही मागची भूमिका रोज जर बदलणार असाल तर तुमच्या ब्रँडिंगवरती कोणी विश्वास ठेवणार नाही हो, कारण की माहिती आहे हे डिलिव्हर होणार नाहीये. प्रॉब्लेम तिथे आहे. संदीप डिलिव्हर कसं करणार? पूर्ण सत्ता हातात येत नाही. राज ठाकरेंनी अनेकदा आवाहन केलेले, माझ्या हातात एकदा महाराष्ट्राची सत्ता सूत्र द्या. आता तर स्थिती अशी की इतके पक्ष झालेत आणि एवढ्या 2 आघाड्या, तिसरी आघाडी, पुन्हा स्वराज्य पक्ष वगैरे, मग पूर्ण सत्ता येण्याची तर शक्यता दिसत नाही. मग डिलिव्हर कसं करणार? जयेशचा प्रश्न बरोबर आहे. मुळात असं आहे, मग का उद्धव ठाकरे एकटे सत्तेत येणार आहेत का काँग्रेस एकटे सत्तेत येणार आहे? बरं, का भाजप एकटी सत्तेत येणार आहे? कोण येणार आहे एकटे सत्तेत? तुम्ही आम्हाला जो प्रश्न विचारता, हा प्रश्न जे आम्हाला विचारतात त्यांनाही लागू होतो. तुम्ही हिंदुत्वाचा नारा दिलात 2019ला, तुम्ही डिलिव्हर केलात का? नंतर काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात आणि पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसलात. तुम्ही जो नारा दिलेला तो तुम्ही डिलिव्हर करू शकलात का? नाही केलात. त्यामुळे हा प्रश्न लोकांना विचारायच्या आधी आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे की आपण काही डिलिव्हर केलंय का? 2019चे ते काय 2.5 वर्ष सत्तेत होते. 2.5 वर्षात तुम्ही काय डिलिव्हर केलं लोकांना? तुम्ही तुमचा वचननामा एकदा काढून बघा की हा आपला वचननामा, 2.5 वर्षात आपण ह्यातलं काय काय केलं बाबा, ह्यातली काय काय गोष्ट केली आपण. ह्याला म्हणजे लोकांना फक्त इमोशनल करणं म्हणजे डिलिव्हर करणं नाही. बरं, आम्हाला लोकांना इमोशनल अजिबात करायचं नाहीये. म्हणून आम्ही त्यांना काय सांगितलं, आणि मुळात हे तर मान्यच करावं लागेल की महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे ती गेल्या 5 वर्षात रसतळाला गेलेली आहे. ह्याच्यामध्ये वादच होऊ शकत नाही, कोणी काही म्हटलं तरी. आणि कोण म्हणतं आम्ही भूमिका बदलल्या? एक सांगायची भूमिका, एक आम्ही बदललेली. पण ठीक, मला वाटतं संदीप हा प्रश्न मात्र घेतला पाहिजे. जयेश त्याला समर्थन देतोय का? जयेश, गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राची राजकीय संस्कृती रसातळाला गेली आहे, या संदीप यांच्या विधानाशी आपण सहमत आहात का? 150% सहमत आहे आणि ती भारतीय जनता पार्टीने घालवली या वाक्याशी 160% सहमत आहे.
मग नाही, ही राजकीय याच्यात- संस्कृती याच्यात- तुम्ही सुद्धा याच्यात बदलणार. काय शंका- जयेश, ही यात काय राजकीय शंका संस्कृती आहे? तुम्हाला अहो, सुद्धा यात काय सुधारायची शंका आहे का? अहो, यात प्रसन्न तुम्हाला सर, सुद्धा यात काय सुधारायची आहे. राज ठाकरे तुमचे संभावित युतीतले भिडू ठरू शकतात. कुणाला नाही, त्याचा निर्णय तर राजसाहेब आणि उद्धव साहेब मिळून घेतील ना सर. मी किंवा संदीप देशपांडे आम्ही दोघे एवढे मोठे नेते नाही आहोत. कदाचित संदीप देशपांडे असतील, मला माहित नाही, मी तर अजिबातच नाहीये. त्यामुळे ते दोघं ठरवतील ना त्यांना काय करायचंय. बरं. पण मुळात मुद्दा असा आहे की त्यांनी खूप महत्वाचा प्रश्न संदीप देशपांडेंनी विचारला की उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात काय केलं. मी आता तेवढ्यासाठी इमिजिएटली बोलत असताना नाही, मी ठीक आहे. लिहून मी जयेश त्याच्यात जात नाही, कारण मग त्या पुन्हा काय केलं त्याची लिस्ट आधी आपण वाचून त्याच्यासाठी दाखवू आपण शकतो. स्पेसिफिकली Yes. अजेंडा सेटिंग, ब्रँडिंग, ऍडव्हर्टायझिंग Exactly. आणि राजकारण याच्याबद्दल बोलतोय. शेवटची कमेंट मी राज कांबळेंची घेणार आहे आणि त्याच्यावर शेवट करणार आहे. राज कांबळे, मला सांगा, राज ठाकरेंनी आघाडी घेतलेली आहे, अजित पवारांनी सुद्धा वेगळ्या प्रकारे आघाडी घेतलेली आहे, त्यांनी सुद्धा ब्रँडिंगला हात घातलेला आहे. बाकीच्या पक्षांच्या दृष्टीने तुम्ही इव्हॅल्युएट करत असताना भाजप, काँग्रेसचं काहीच दिसत नाही, एवढा मोठा राष्ट्रीय पक्ष आहे आणि यश मिळवतोय लोकसभेच्या पातळीला. तुम्ही काय सांगा, काय कानमंत्र काय द्याल तुम्ही? आता मी मार्केटिंग मध्ये काम करतो म्हणून त्या अंगाने बोलतोय. आता दहीहंडी झाली, अख्ख्या शहराचं चित्र विद्रूप होतं. लाखो फोटोग्राफ आउटडोर वरती. हो, माझी मुंबई एवढी घारडी कधीच नव्हती. आता गणपती झाला, आता नवरात्री चालू आहे, इलेक्शन कोपऱ्यावर ते प्रत्येक जण काय होत आहे, बरं. हे एवढे लाखो थोबडे आणि हे बिलबोर्ड आणि हे बघून आहे ना, लोकांना आता राग येतोय. तर जे कुठली पॉलिटिकल पार्टी, जे कोणी स्वच्छ काम करेल, अजेंडा टाकेल, बरं. त्या लोकांना राग येतो. कारण का रोजच्या जगण्यामध्ये ते बघतात किती पैसे खर्च होते त्या मार्केटिंगसाठी हो. आणि याचा खरंच काय उपयोग होत नाहीये. मला वाटतं की लोक जेव्हा मतदान करतात, ब्रँडिंग असो नसो, ब्रँडिंग हे टँजिबली डोळ्याने बघण्यासारखं नसतं. ब्रँडिंग हे डोक्यामध्ये ठेवतो आपण. बरं. म्हणजे मी घरामध्ये ठरवतो की मला कुठल्या प्रकारचं चिकन घ्यायचं विकत, मला कुठल्या पाण्याची बाटली घ्यायची विकत. खरंय. हे मी मर्सिडीज घेताना दुकानात जाऊन घेत नाही, मी घरातच ठरवतो मला कोणती गाडी घ्यायची आहे. हो, मला वोटिंग करताना किंवा आत्ताच बऱ्याच लोकांनी ठरवलेलं आहे की त्यांना कोणाला वोट करायचंय. हो. ब्रँडिंग फक्त त्यांना कॉन्फिडन्स देतो की लोकांचं मत काय इन्फ्लुएन्स करतो, पण लोकांनी आपली डिसिजन घेतली आहेत. फक्त माझी एकच इच्छा आहे, येणाऱ्या इलेक्शन मध्ये पुढचे काही एक दीड महिना खरंच त्या शहराचं रूप विद्रूप होऊ नये. ब्रँडिंग याचे काही नियम असायला पाहिजे. क्या बात आहे. लाखो राज लोकांचे कांबळे हे चेहरे स्वतः टाकून काही ऍडव्हर्टायझिंग होणार नाही. क्षेत्रात असून सुद्धा त्यांचं म्हणणं आहे शहरं मात्र विद्रूप होता कामा नाहीत आणि राज ठाकरेंची भूमिका सुद्धा राहिली आहे. तेवढा एक गुण नक्की द्यायला पाहिजे राज ठाकरेंना. त्यांनी कधी अनधिकृत आणि- जाहिरातींची बाजू घेतलेली नाहीये. इनफॅक्ट ते पोस्टर काढायला सुद्धा लावलेले आहेत. पण या निमित्तानं जाहिरात आणि ब्रँडिंग हे जनरली एखाद्या प्रॉडक्ट मार्केटिंग सेवेसाठी मानल्या जाणाऱ्या गोष्टी आता राजकारणाचा सुद्धा कसा भाग झालेला आहे त्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. राज ठाकरेंनी, अजित पवारांनी आघाडी घेतलेली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवारांचा गट आणि भाजप, सगळ्यात महत्त्वाचा भाजप. केवढ्या जाहिराती केल्या होत्या 2014ला, 19ला. यावेळी काय नवीन थीम घेऊन येणार भाजप, सगळ्यांकडे लक्ष ठेवूयात. मात्र तुर्तास धुरामध्ये आपण राज कांबळे, संदीप देशपांडे आणि जयेश तुमचे आभार मानून इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.